नमस्कार, मी रंजिता. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवतोय पारंपरिक पद्धतीने मौसूद तोंडात टाकताच विरघळणारे उकडीचे मोदक. भरपूर टिप्ससह रेसिपी दाखवलेली आहे, तर व्हिडिओ संपूर्ण बघा. गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकायचं, 2 कप फोडलेलं खोबरं टाकायचं, नारळ फोडून पाठीचा काळा भाग काढून टाकायचा, छोटे छोटे तुकडे करून मिक्सरवर बारीक करून घ्यायचं. मिक्सरवर बारीक केलेलं खोबरं पण खोलेल्या खोबऱ्यासारखंच बारीक होते. खोबरं छान हलकं मोकळं मोकळं होईपर्यंत अशा पद्धतीने परतून घ्यायचं. स्लो गॅसवर खोबरं अशा पद्धतीने परतून घ्यायचं. बारीक केलेला 1 कप गूळ टाकायचा. इथे आपण 2 कप खोबरं घेतलं होतं, त्यासाठी 1 कप गूळ घेत आहे मी. स्लो गॅसवर गूळ विरघळेपर्यंत अशा पद्धतीने मिक्स करायचं. गूळ विरघळल्यानंतर मिश्रण खूप वेळ परतायचं नाही, खूप ड्राय नाही करायचं आहे आपल्याला. मिश्रण छान तयार झालं आपलं. गॅस बंद करायचा. अर्धा चम्मच विलायची पावडर टाकायची. थोडंसं जायफळ अशा पद्धतीने किसून टाकायचं. थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून टाकायचे. तुम्हाला हवं तर तुम्ही तुपामध्ये परतून पण टाकू शकता. छान एकत्र करायचे, मिक्स करून घ्यायचे. मिश्रण खूप छान असं मोकळं मोकळं झालेलं आहे, बघू शकता. गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 1 कप दूध आणि 1 कप पाणी टाकायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही 2 कप पाणी पण घेऊ शकता. दूध टाकल्याने पारीला खूप छान चव येते. अर्धा चम्मच तूप टाकायचं. थोडीशी साखर टाकायची. पाव चम्मच मीठ टाकायचं. पाण्याला छान कळकळीत उकळी येऊ द्यायची. 2 कप तांदळाचं पीठ टाकायचं. तांदळाचं पीठ मी रेडीमेड घेतलेलं आहे, जे मार्केटमध्ये मोदकसाठी स्पेशली मिळते. स्लो गॅसवर छान हे पीठ मिक्स करून घ्यायचं. पीठ छान मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं. गॅस बंद करायचा. 15 मिनिटं पीठ असंच झाकून ठेवायचं. 15 मिनिटं पीठ छान वाफवल्या जाते. 15 मिनिटानंतर पीठ मोठ्या अशा परातीत काढून घ्यायचं. पीठ बघू शकता खूप गरम आहे. वाटीच्या किंवा प्याल्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने मळून घ्यायचं पीठ. पीठ थोडं थंड झालं, हाताला गरम सोचवेल असं झालं की हाताने छान अशा पद्धतीने मळून घ्यायचं. पीठ छान मळून घ्यायचं. जेवढं पीठ छान मळल्या जाणार, सॉफ्ट मळल्या जाणार, तेवढीच पारी छान बनते, सॉफ्ट बनते, मोदक चिरत नाहीत. 4 ते 5 मिनिटं अशा पद्धतीने छान असं पीठ मळून घ्यायचं. बघू शकता किती छान असं सॉफ्ट पीठ झालेलं आहे. आपल्या चॅनलवर मोदकचे भरपूर व्हिडिओज आहेत. रसमलाई मोदक, पुरण मोदक, चॉकलेट्स मोदक, तळणीचे मोदक, या सगळ्या व्हिडिओची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेही व्हिडिओ नक्की बघा. पीठ छान मळून झालं. पीठ व्यवस्थित मळलं गेलं की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं. पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा. हातावर अशा पद्धतीने गोल गोल करायचा. पारी बनवून बघायची. पारी अशा पद्धतीने बनवून बघायची. पारी सहज बनल्या गेली पाहिजे. खूप प्रेशर द्यायची गरज पडली नाही पाहिजे, चिरली नाही पाहिजे. अशी छान पारी बनली म्हणजे तुमचं पीठ छान असं परफेक्ट मळलं गेलेलं आहे. पारी जर व्यवस्थित बनली नाही तर परत अशा पद्धतीने पाणी लावून पीठ मळून घ्यायचं. असं सॉफ्ट छान असं पीठ मळलं गेलं पाहिजे. बघू शकता तुम्ही. मळलेल्या पिठाला 5 मिनिटं झाकून ठेवायचं. उकड छान मळून तयार आहे. सारण पण थंड झालं. आता मोदक बनवूया. बोटांना थोडंसं तूप लावून घ्यायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता. पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा. हातावर अशा पद्धतीने मळून घ्यायचा. अशा पद्धतीने अंगुठ्याच्या आणि बोटाच्या सहाय्याने वाटीच्या आकाराची पारी बनवून घ्यायची. काठाने बारीक करायची. मध्यभागी जाडसर ठेवायची. हाताला जर पीठ चिकटत असेल तर परत हाताला तूप लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पारी बनवून घ्यायची. मस्त अशी वाटीच्या आकाराची पारी आपली तयार आहे. अशा पद्धतीने बोटाच्या चिमटीमध्ये पीठ पकडून प्रेस करायचं. अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या. कळी अशा पद्धतीने खालपर्यंत दाबून घ्यायची. अशाच पद्धतीने एक एक कळी बनवून घ्यायची. पाकड्या बनवताना हाताला पीठ जर चिपकत असेल तर तुम्ही कोरडं पीठ हाताला लावून घेऊ शकता. तुम्हाला जर कळ्या बनवता येत नसतील तर 1-2 मोदक करायला भारी जाणार, कळ्या पाडायला भारी जातील. 1-2 मोदक बनवून झालात, हाताला कळी पाडण्याची प्रॅक्टिस होते आणि बाकी असलेले मोदक खूप छान कळीदार मोदक बनवून घ्याल तुम्ही.
मस्त अशा कळ्या बनवून झाल्यात. 1 ते 1.5 चम्मच सारण टाकायचं. कळ्या अशा एकाच साईडला करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने मोदक बंद करायचा. एक्स्ट्रा असलेलं पीठ काढून टाकायचं आणि मोदकला छान असं नोक बनवायचं. खूप छान सुंदर सुबक असा मोदक तयार आहे आपला. तुम्हाला जर वाटलं मोदकच्या कळ्या खूप दबल्या गेल्या तर अशा पद्धतीने चम्मचच्या साहाय्याने तुम्ही त्यांना खुलवू शकता. अशा पद्धतीने हलकं हलकं प्रेस करून कळ्या मोकळ्या करायच्या. मस्त असा सुंदरसा मोदक तयार आहे आपला. परत एक बनवून दाखवते. बारीक करताना खूपच जास्त पातळ पण नाही करायची आणि जाड पण नाही ठेवायची. अशा पद्धतीने काठाने पातळ करायची आणि मध्यभागी थोडीशी जाड ठेवायची. खूप जाड पण नाही ठेवायची. अशा पद्धतीने दुसरा पण खूप छान असा मोदक आपला तयार झालेला आहे. उकडीचे मोदक अशा पद्धतीच्या साच्यानं पण तुम्ही बनवू शकता. अगदी सोपी पद्धत आहे. साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं. साचा बंद करायचा. थोडंसं पीठ साच्यामध्ये भरून घ्यायचं. साच्यामध्ये पीठ अशा पद्धतीने छान असं लावून घ्यायचं. मध्ये अशी जागा बनवायची. सारण हलकं प्रेस करून भरायचं. वरच्या साईडने थोडंसं पीठ लावून मोदक अशा पद्धतीने बंद करायचा. एक्स्ट्रा असलेलं पीठ काढून टाकायचं. मस्त असा छान सुंदर असा मोदक आपला तयार आहे. हळूच असा साच्यामधून बाहेर काढायचा. बघू शकता किती झटपट मोदक बनलेला आहे आणि दिसायलाही खूप छान आहे आणि टेस्टी तर मोदक होतातच. तुम्हाला ज्या पद्धतीने मोदक बनवायचे, कढीचे किंवा साच्याने, असे झटपट मोदक बनवा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मोदकचा व्हिडिओ शूट करून खूप दिवस झाले, पण मोदक बनवायला तर सोपे आहेत. मोदकच्या व्हिडिओची एडिटिंग करायला बराच वेळ गेला आणि मोदकचा व्हिडिओ बराच लेट झाला. व्हिडिओ बनवायला बरीच मेहनत लागते, एडिटिंगला बराच वेळ जातो. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. असे छान सुंदर मोदक बनवून तयार केले. मोदक उकडण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं. त्यावर चाळणी ठेवली. चाळणीला छान असं तूप लावून घेतलं. चाळणीमध्ये एक एक मोदक ठेवून घ्यायचा. 2 मोदकच्या मध्ये थोडासा गॅप ठेवायचा. मोदकवर झाकण ठेवायचं. 10 मिनिटं छान वाफवून घ्यायचे. गॅस मीडियम ठेवायचा. 10 मिनिटं वाफवून झाल्यानंतर गॅस बंद करायचा. झाकण लगेचच काढायचं नाही, 5 मिनिटं तसेच वाफवू द्यायचे. त्यानंतर झाकण काढायचं. मस्त असे सुंदर छान असे मोदक आपले तयार आहेत. पुन्हा कुणाला उकडीचे मोदक खूप आवडतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा. उकडीचे मोदक बनवायला तसे सोपेच आहेत, फक्त उकड काढायला आणि उकड मळायला खूप मेहनत लागते. पीठ परफेक्ट मळल्या गेलं ना तर मोदक चिरत पण नाही आणि मोदक पण खूप छान होतात. बघू शकता, मी मोदक तुम्हाला फोडून पण दाखवला. किती छान टेस्टी मोदक झालेले आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच भरभरून सपोर्ट करत राहा.